आणि एक महत्त्वाची बातमी आहे, नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनामध्ये आता दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कालच्या लोकसभेच्या निकालानंतर आता नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झाले आहेत। तर नरेंद्र मोदी हे आता पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर पुढील रणनीती ठरवून पुढे कोणता निर्णय घेतला जातो नरेंद्र मोदी हे आता, त्याचबरोबर भाजप पुढील निर्णय काय घेतं, एनडीएच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यानंतर पुढील सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नरेंद्र मोदी त्याचबरोबर भाजप नेते राष्ट्रपती भवनामध्ये कधी दाखल होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आज एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरणार आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मोदी हे राष्ट्रभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि एक महत्त्वाची बातमी आहे, नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनामध्ये आता दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कालच्या लोकसभेच्या निकालानंतर आता नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झाले आहेत। तर नरेंद्र मोदी हे आता पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर पुढील रणनीती ठरवून पुढे कोणता निर्णय घेतला जातो नरेंद्र मोदी हे आता, त्याचबरोबर भाजप पुढील निर्णय काय घेतं, एनडीएच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यानंतर पुढील सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नरेंद्र मोदी त्याचबरोबर भाजप नेते राष्ट्रपती भवनामध्ये कधी दाखल होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आज एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरणार आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मोदी हे राष्ट्रभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि एक महत्त्वाची बातमी आहे, नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनामध्ये आता दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कालच्या लोकसभेच्या निकालानंतर आता नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झाले आहेत। तर नरेंद्र मोदी हे आता पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर पुढील रणनीती ठरवून पुढे कोणता निर्णय घेतला जातो नरेंद्र मोदी हे आता, त्याचबरोबर भाजप पुढील निर्णय काय घेतं, एनडीएच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यानंतर पुढील सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नरेंद्र मोदी त्याचबरोबर भाजप नेते राष्ट्रपती भवनामध्ये कधी दाखल होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आज एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरणार आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मोदी हे राष्ट्रभवनामध्ये दाखल झालेले आहेत।